पैशाचा खर्च या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी राहुल गांधी पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी राहुल गांधी पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत अशी माहिती समजते। ही दृश्य आपण बघतोय, राहुल गांधी पुण्यामध्ये पोहोचलेत। ही थेट दृश्य आपण बघतोय, पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। काँग्रेसकडून छात्रों की गूंज असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, जिथे विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत आणि याच कार्यक्रमासाठी राहुल गांधी हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय, त्यांचं स्वागत काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी करतायत। प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्याशी जोडले गेलेत, आणखी तपशील देत आहेत। अविनाश, आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जे आहे या राहुल गांधी येणार आहेत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे, यावर मोठी चर्चा चालू आहे। काल देखील मोठा गदारोळ जो आहे पुण्यामध्ये कार्यक्रम स्थळी झाला होता। आता काही वेळापूर्वी जे आहे राहुल गांधी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आणि एअरपोर्ट वरून जे आहे ते पुण्याच्या दिशेने गेलेले आहेत। ते सुरुवातीला जे आहे ते एका हॉटेलमध्ये थांबणार आहे। तिथे कार्यकर्त्यांसोबत, नगरसेवकांसोबत, काही पदाधिकारी वंदे मातरम का कांग्रेस ने किया नहीं है। जो लोग विरोध करते थे वो आज वंदे मातरम के बारे में उतना ही जो आज अपनापन दिखा रहे, वो अंग्रेज के जमाने में अगर वो तो मुझे लगता कि इनकी बात तो भारत की जनता मानती, लेकिन आज वो दिखावे के लिए वंदे मातरम की बात कर रहे हैं। जो 12 साल में नरेंद्र मोदी जी के फेलियर को छुपाने के लिए वंदे मातरम जो सामने ला रहे हैं, तो मुझे लगता है कि वंदे मातरम का विरोध तो कोई नहीं करेगा। तो वंदे मातरम के बारे में इन लोगों को क्या, जो जंतर मंतर पे इनको सबक दिया जैन जी ने, उसके डर के वजह से वंदे मातरम की बात कर रहे हैं। तो मुझे लगता है कि वंदे मातरम पे राजनीति नहीं हो सकती और वंदे मातरम पे राजनीति करने वाले लोग ये ऊंचेपन का तर राहुल गांधी नुकतंच पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम काँग्रेसचा आहे त्याच्यासाठी ते पोहोचलेत। विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोले सुद्धा माध्यमांशी बोलत होते, आपण बघितलं। राहुल गांधी हे आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। आज जो होने की आप उम्मीद करें, लेकिन यहाँ बीजेपी जो है वो वंदे मातरम का मुद्दा उठा रही है। उन्होंने सीडब्ल्यूसी में ठीक है, वो डाइवर्ट कर रही है, कंडेम करने के लिए। नहीं, वो तो डाइवर्ट कर रही है। जो इश्यू जो है उस पर से ध्यान भटकाने की प्रयास है उनका, बाकी कुछ नहीं। तर बाळासाहेब थोरात यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली। भाजपकडून केली जाणारी टीका आहे ही केवळ लक्ष विचलित करण्यासाठीची आहे, मात्र कार्यक्रम होणार आणि त्या संदर्भात ज्या काही टीका केल्या जातात, जे काही आरोप केले जातात, ते सातत्यानं काँग्रेसकडून सुद्धा फेटाळले जात आहेत, आपण बघतोय। पुन्हा एकदा प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। अविनाश, प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी राहुल गांधी किती वाजता पोहोचतील? कार्यक्रमस्थळी साधारण राहुल गांधी जे आहेत साधारण 5 वाजताच्या आसपास पोहोचणार आहे। त्यापूर्वी ते जे आहे ते एका हॉटेलमध्ये नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्यासोबत जे आहे ते बातचीत करणार आहे। त्यांच्याकडून पुणे शहराच्या बाबतीत जे आहे माहिती घेणार आहे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय अडचणी आहेत त्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर साधारण 2 तास जे आहेत ते या हॉटेलमध्ये पदाधिकारी असेल, काँग्रेसचे किंवा नगरसेवक असेल यांच्याशी बातचीत करणार आहे। 2 तासांनंतर जे आहे ते साधारण 5 वाजताच्या आसपास जे आहे कार्यक्रमस्थळी जाणार आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधणार आहे। आता सध्या जे आहे काही वेळापूर्वी जे आहे राहुल गांधी त्या हॉटेलच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि आता तिथे जे आहे कार्यकर्ते असेल, नगरसेवक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जे त्या हॉटेलवर साधारण 2 तासाच्या आसपास जे थांबणार आहेत। ठीक, अविनाश, आता जसं तुम्ही म्हणालात की अनेक जण राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणार आहेत, नेमके कुठले नेते त्यासाठी उपस्थित असतील? आणखी कुठल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक राहुल गांधींसोबत होणार आहे का?
ते खरं तर शहरातील वेगवेगळे जे ग्राउंड लेवलचे जे नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्या सर्वांशी जे आहे बातचीत करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये 1.5 ते 2 तासाचा वेळ जो आहे तो राखीव ठेवलेला आहे. कार्यक्रम साधारण 5 वाजता होणार आहे. त्यासाठी जे आहे गेल्या 8 दिवसापासून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसकडून जे आहे जय्यत तयारी देखील सुरू करण्यात आली होती. काल देखील या कार्यक्रमस्थळी परवानगीवरून जे आहे ते काँग्रेस आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणामध्ये जे आहे ते नाराजी असेल किंवा काही प्रमाणामध्ये जे आहे ते सुटूमेमे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते. परंतु त्यानंतर जे आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते कार्यक्रमस्थळी जे आहे शहराच्या वेगवेगळ्या भागातून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता जर पाहिलं तर साधारण नगरसेवक असेल किंवा पदाधिकारी यांच्याशी बातचीत जी आहे ते 2 तास राहुल गांधी करणार आहे. त्यामुळे शहरातील कोणकोणत्या गोष्टींबाबत जे आहे या चर्चेदरम्यान बातचीत होणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि त्यानंतर भाषणादरम्यान ह्या ज्या नगरसेवक असेल किंवा पदाधिकारी असेल यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर काही बोलणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. अविनाश, या सगळ्यामध्ये अभाविपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला तो सुद्धा आपण बघितला. कार्यक्रमाच्या पूर्वी झालेला हा सगळा गोंधळ होता. तर हे जे विद्यार्थी होते त्यांची सुद्धा राहुल गांधी भेट घेण्याची शक्यता आहे का? हो, नक्कीच. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल ज्या ठिकाणी हा संपूर्ण राडा झाला त्या ठिकाणी जे काही विद्यार्थिनी होते त्यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये पोलिसांचं खरं तर या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे दमछाक होण्याची शक्यता आहे. कारण की अखिल भारतीय विद्यापीठ परिषद ABVP जे आहे त्यांनी देखील हा कार्यक्रम उधळून लावण्याचे जे आहे ते सांगितलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस हा कार्यक्रम होणार त्याच्यावर ठाम आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे राहुल गांधी यांना समर्थन पूर्ण देशभरातून मिळत आहे. आणि देशभरातून जे आहे कार्यकर्ते असेल किंवा तरुण हे पुण्याच्या दिशेने येत आहे. आणि भाजपला कुठे ना कुठे तर याची भीती आहे असा जो आरोप जो आहे काँग्रेसकडून करण्यात येत आहे. आणि आता आज नेमकं त्यांच्या भाषणामध्ये राहुल गांधी कुणाला टार्गेट करतात आणि काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जी अविनाश, वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. संजय राऊत यांना सगळ्याच गोष्टीची घाई असते. राऊतांच्या घाईमुळेच पक्षाचं नुकसान झालं असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत यांना नार्वेकरांनी सल्ला दिलाय. राऊतांना नेहमीच सगळ्या गोष्टींची घाई असते. ही घाईच आज त्यांना आणि त्यांच्या पक्षाला या परिस्थितीत आणलंय त्या घाईनीच. आणि त्यामुळे अजून एका बाजूचा युक्तिवाद झालाय, दुसऱ्या बाजूची सुरुवातही केली नाहीये.